एक पायरी वर जाऊ. हा वरती जाऊ. वरती जा. नाही वरती भाऊ डोकं कापत आहे. डोकं कापलं जातं. शिवाजी भाऊ फोन वर आपला. हा बस आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी आश्रू मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं. आपण पाहिलं असेल या ठिकाणी 15 दिवसापासून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डिझेल त्या ठिकाणी मिळत नाही. शेतकऱ्यांच्या 15 दिवसावर पेरणी आली. खताची जी दरवाढ झालेली आहे भरमसाठ, ती दरवाढ त्या ठिकाणी कमी झाली पाहिजे. त्याचबरोबर नीटच्या परीक्षेमध्ये असंख्य लाखो विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालं. परंतु आजही त्या ठिकाणी जे शिक्षण मंत्री असेल, जे जबाबदार लोक आहेत, ते मोकाट त्या ठिकाणी फिरून आलेले आहेत. त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे. शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे प्रामुख्यानं, ती कर्जमाफी या सरकारने अटी आणि शर्तीच्या अटी ठेवून त्या ठिकाणी ती कर्जमाफी होऊ घातलेली आहे. आमचं म्हणणं आहे की या 30 तारखेपर्यंत, कारण 30 जून सांगितलं सरकारने, 30 जूनपर्यंत पेरण्या होतील. पेरण्या झाल्यानंतर जर समजा त्या ठिकाणी कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना, नवीन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध त्या ठिकाणी कधी होईल. आणि म्हणून प्रामुख्यानं आमचं म्हणणं आहे की या 8 दिवसामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी झाली पाहिजे. कोणतीही अट त्या ठिकाणी आणली पाहिजे. बिना अट शेतकऱ्याला 7/12 ताबडतोब त्या ठिकाणी कोरा करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नवीन कर्जाची तरतूद या 15 दिवसामध्ये शासनाने करावी. अशा प्रकारच्या साठी हा मोर्चा, आश्रू मोर्चा आपण या ठिकाणी केलेला होता. काँग्रेसवर हा संकटाचा काळ आहे आणि या काळात आपल्यावर जिल्हाध्यक्षाची जबाबदारी आलेली आहे. आपण ही कशी काय पेलणार? निश्चित रूपानं काँग्रेसचा संकटाचा काळ म्हटला जाणार नाही. आजही काँग्रेस सक्षम जन या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिल्याशिवाय उभी आहे. असंख्य लोक काँग्रेसच्या सोबत आजही आहे. आणि थोडंफार ठीक आहे, राजकारणामध्ये ह्या गोष्टी चालणार आहेत, चढ उतार चालणार आहेत. आज सत्ता त्यांची जरी असेल तर भविष्यामध्ये काँग्रेसची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. या जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हा हा काँग्रेसमध्ये झाल्याशिवाय राहणार. एकीकडे पेट्रोल डिझेल मिळत नसल्याची ओरड केली जाते, मात्र आज आपल्या मोर्चा दरम्यान शेकडो वाहनं दिसली, डिझेल मिळते असं दिसतं. वाहनं काही लोकांनी मोटरसायकल आणल्या असतील. एका वाहनं तुम्ही जे म्हणता बैलगाडीचा मोर्चा होता, वाहनं त्या मोर्चामध्ये नसतील. मला असं वाटतं की आपण ते पाहिलं नसेल, मोर्चामध्ये वाहनं नव्हती. पण मोर्चासाठी आलेल्या लोकांना गाड्या घेऊन आले, त्याच्यानंतर कार्यकर्त्यांना गाड्यामधून आणण्यात आलं. आज आपण पाहिलं असेल किंवा 200 किलोमीटर म्हणजे सोनाळा जर आपण धरलं तर 150 किलोमीटरचं अंतर आहे. तिथून शेतकरी तर काही पायदल येणार नाही ना. आणि मग काही प्रमाणात तर त्या ठिकाणी वाहनं येतीलच नाही. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारल्यापेक्षा या ठिकाणचे आमदार किती गाड्या होत्या तुम्हीच पाहिले ना. या ठिकाणचे जे खासदार आहेत, सन्माननीय मंत्री आहेत, त्यांच्या कार्यक्रमाला किती लोक होते. बुलढाण्यात शेकडो गाड्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. तो प्रश्न माझ्यापेक्षा आम्ही तो विरोधात. बैलगाडीला जे ट्रॅक्टर बांधलं होतं ते ट्रॅक्टर सुरू होतं, दुसऱ्या गेअरवर पहिल्या गेअरवर ट्रॅक्टरला डिझेल जास्त लागते. म्हणजे काहीतरी प्रतिकात्मक केवळ आंदोलन दिसलं. मुळीच नाही. गाडी म्हणजे ट्रॅक्टर बंद होतं आणि बैलगाडीनेच ते ट्रॅक्टर ओढल्या गेलं. आणि तुम्हालाही सांगतो की कसं आहे की बैल किती वेळ ओढतील म्हणून तो ट्रॅक्टर चालू होतं ते. कार्यकर्ते बैल किती वेळ ओढतो कार्यकर्त्यांनी ढकललं मागून. परंतु काही गोष्टी आता तुम्ही सर्वच गोष्टी जर समजा एक नकारात्मक जर भूमिका तुम्ही घेत असाल तर मी सांगतो की त्या म्हणजे एवढ्या उन्हाच्या मोर्चामध्ये त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत. उन्हामध्ये शेतकऱ्यांचा असंतोष त्या ठिकाणी आहे. आणि ह्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी पाहायला पाहिजे. खरं तर शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या विषयावर फक्त एक लक्ष केंद्रित करून देऊ इच्छितो की परवाच्या दिवशी आपल्या राज्याचे जलसंधारण मंत्री यवतमाळमध्ये आपण पाहिलं असतील की चॉपरमध्ये त्या ठिकाणी गेले आणि उतरल्यानंतर त्या ठिकाणी 20 ते 25 गाड्यांचा मागं ताफा होता.
तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण या गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे की राज्यातला एक मंत्री जर आजही चॉपरनी फिरतोय आणि त्या ठिकाणी मोदींनी आवाहन केलेलं आहे की कुणी गाड्या वापरू नये, कुणी आपलं हे हेलिकॉप्टरमध्ये फिरू नये, पण त्याला तिलांजली देऊन हे मंत्री जर हेलिकॉप्टर आणि एवढ्या 20-20 गाड्यांच्या तापामागं घेऊन जर फिरत असतील तर मी म्हणतो आज जर शेतकऱ्यांप्रती या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव जर गाड्या घोड्यातनं या ठिकाणी आले आहे तर ते त्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आलेलं आहे. त्यांना जे काही सरकारप्रती त्यांच्या मनामध्ये जो रोष आहे तो व्यक्त करण्याकरता ते या ठिकाणी आले. त्याही बातम्या चालवल्या होत्या. मागणी करणार आहे मोदींना की बिलकुल मी म्हणतो या देशाचे पंतप्रधानांनी जर आवाहन केलंय, जर मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय आणि मुख्यमंत्र्यांनी आवाहन करून सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्रीच जर हेलिकॉप्टरमध्ये जर फिरत असतील तर निश्चित मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आपण सर्व उन्हात होतात. 42-43 डिग्री सेल्सिअस सध्या तापमान आहे. अनेक शेतकरी बांधव आपल्या मागणीसाठी रस्त्यावर आले, पण काँग्रेसचेच काही नेते या मोर्चा दरम्यान कुठेही दिसले नाही. एसीच्या गाडीमध्ये दिवसभर बसलेले दिसले नाही. असं काही नाही. आज सगळेच्या सगळे काँग्रेसचे जे पदाधिकारी आणि नेते इथं काही विश्वजित नावाची गाडी उभी होती. नाही, मला सांग एक मिनिट. काँग्रेसचे सर्व नेते आज आमच्या सर्व सोबत होते. एखाद्याचं आता जर वय जास्त असेल किंवा एखाद्या प्रकृतीमुळे जर कुणी पायी आलं नसेल तर ते गाडीमध्ये आले असतील तर त्यात गैर काही नाही, कारण काहींची तब्येत नीट नसते, काहींना काही अडचणी असतात चालायच्या. तर त्यामुळे निश्चित काँग्रेसचे सगळे लोक एकसंघ आहेत, सर्व पदाधिकारी एकसंघ आहे आणि आज प्रकाश पाटलांनी जो चार्ज घेतलेला आहे सर्वजण त्यांच्या पाठीशी या जिल्ह्यातली काँग्रेस एकसंघ होऊन या आजच्या आक्रोश मोर्चामध्ये सामील झाली. मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुढचं काय नेमकी भूमिका असणार आहे? निश्चित ही जी मागणी केलेली आहे निश्चित शासनानं याकडे लक्ष द्यावं, नाहीतर येणाऱ्या 22 तारखेला जे पावसाळी अधिवेशन आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही हे सगळे प्रश्न सरकारसमोर त्या ठिकाणी ठेवणार आहे. कारण आपल्याला कल्पना आहे या राज्यामध्ये जे आपण म्हणतो की जे वर्षभर मुलं मेहनत करतात, ज्यांचे आई वडील आपलं घर बार सोडून मुलांसाठी नाही त्या ठिकाणी जातात, ट्युशन क्लासेस लावतात, कोटा असेल, औरंगाबाद असेल, लातूर असेल, अशा ठिकाणी जाऊन आई बाप आपल्या मुलांसाठी स्वप्न पाहतात की माझा मुलगा हा भविष्यामध्ये डॉक्टर व्हायला पाहिजे. आणि ही पहिली वेळ नाही हा पेपर फुटण्याचा. आपल्याला माहिती आहे मागच्या 2 वर्षापूर्वी सुद्धा हा पेपर फुटला होता. दरवेळेस नीटमध्ये घोटाळा सुरू आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी आमचे नेते यांनी मागणी केलेली आहे की या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा